दिनांक 5/5/2026 म्हणजे काल संध्याकाळी 10:30 वाजता आम्हाला बोरी नाईक येथे अवैधपणे मुरुम माती उत्खनन होत आहे अशी खबर मिळाली होती. त्यानुसार आम्ही ग्राममहसूल अधिकारी कोतवाल आणि मी अशी आमची पूर्ण टीम बोरी नाईक येथे पोहोचलो. मौक्यावर पोहोचल्यानंतर तिथे 2 ट्रॅक्टर माती मुरुमने भरलेले ते सापडले आणि मौक्यावर उत्खननाच्या ठिकाणी गेल्यानंतर JCB होता. JCBच्या जवळ जाऊन आम्ही तहसीलकडून आलेलो आहे आणि चौकशी करायची. JCB बंद कर म्हटलं, पण ते न करता JCBवाल्यांनी डायरेक्ट JCB पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्या ह्याच्यामध्ये मग मी JCBवर चढलो आणि चढून त्याला थांबवण्यासाठी सांगितलं, परंतु ते काही त्याने ऐकलं नाही आणि तिथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर त्यांनी मला तसंच मी JCBला लटकलेल्या अवस्थेत असताना त्यांनी 3 ते 4 किलोमीटर JCB पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना मग रस्त्यामध्ये उजव्याकडच्या साईडला जे पण झाडं आहेत, काटेरी झाडं आहेत, त्याच्यावर मला त्याने घालण्याचा प्रयत्न केला आणि असं चालवत मला पाडण्याचा प्रयत्न केला. पण मग शेवटी आमची टीमचे पण पाठलाग करत होते आणि पुढून मग पोलीस स्टेशनची गाडी ज्यावेळेस फिरतीवर होती, ती गाडी ज्यावेळेस बघितली त्यावेळेस तो थांबला आणि थांबल्यानंतर तो तिथून पळून गेला. मग या दरम्यान ते जे काटेरी झाडं होती त्यांनी माझे शर्ट वगैरे थोडंसं खराब झालं आणि शेवटच्या क्षणी एक झाड होतं त्याला तो आपटण्याचा प्रयत्न करत होता. मी उडी मारली, त्याच्यामुळे मी खाली पडलो. मला जास्त इजा नाही झाली, पण हाताला थोडंसं इथं जखम झाली आणि मुक्कामार लागलेला आहे. बाकी मी सुस्थितीत आहे. मात्र अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करून अशा प्रकारे एवढं मुजोरी करणारे लोक आता दिसत आहेत आणि ही खरंच खेदजनक बाब आहे. म्हणजे प्रकरणं एवढी ग्रॅव्हिटी होती की काही होऊ शकलं असतं. त्या JCBवरून खाली पडलो तर मी त्या चाकाखाली येऊ शकलो असतो किंवा खाली पडून मोठी इजा होऊ शकली असती आणि हे तो जाणीवपूर्वक करत होता. त्या ड्रायव्हरची ज्यावेळेस माहिती काढली आहे, तो पळून ज्यावेळेस गेला त्याची माहिती काढली, तर याच्या आधी पण त्याच्यावर एक गुन्हा आहे. ज्यांनी पोलिसांवर गाडी चालवून त्यांनी जीवे मारलं होतं बहुतेक, असं काहीतरी गुन्हा आहे. तर मग आम्ही या बाबतीत वेलतूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल केला आणि सबब चालकावर JCB चालकावर आम्ही गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यानंतर जे ट्रॅक्टर ताब्यात आम्ही घेतले आणि जो JCB ताब्यात घेतलेला आहे